या राधा, मी ऐकलंय की व्यवसायासाठी चालू खातं उघडणं आवश्यक आहे, पण समजत नाहीये की कसं करू. इतकी सारे कागदपत्र, इतक्या अटी. माझं तर डोकंच काम करत नाहीये. तू सांग ना काय करू. अगं रेखा, तू मस्त कडक गरमागरम चहा पाज. मग मी तुला इतक्या सोप्या पद्धतीने सगळं समजावून सांगते की तू स्वतः बँकेत जाऊन सगळं करून घेशील. सर्वात आधी कागदपत्र तयार ठेव. मग तुझा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुझ्या व्यवसायाचा कोणताही पुरावा, जसे उद्यम नोंदणीचं प्रमाणपत्र, जे ऑनलाईन मोफत मिळतं, किंवा दुकान कायदा परवाना, किंवा MSME सर्टिफिकेट, किंवा कोणत्याही स्वसहायता गटाचं पत्र, जे तुझ्याकडे असेल ते चालेल. पण लक्षात ठेव, तुझं आधार तुझ्या मोबाईलशी जोडलेलं असलं पाहिजे. आता आपण बोलूया प्रक्रियेबद्दल. सर्वात आधी ठरव की कोणत्या बँकेत तुला खातं उघडायचं आहे. सार्वजनिक क्षेत्र किंवा प्रादेशिक ग्रामीण बँक निवडणं चांगलं राहील, जी तुझ्या घराजवळ असेल आणि ज्यात किमान शिल्लक कमी असेल. एकदा तपासून घे की कोणत्या बँकेत चालू खात्यावर व्याज मिळतंय का. मग त्या बँकेत जाऊन सांग की चालू खातं उघडायचं आहे. फॉर्म घे, भरून दे आणि सगळी आवश्यक कागदपत्र जोडून टाक. बँक तुझ्या व्यवसायाशी जोडण्यासाठी तुला काहीतरी प्रश्न विचारेल. त्यानंतर तुझी कागदपत्र तपासेल. कधी कधी दुकानावर येऊन तपासणी पण करू शकतात की व्यवसाय खरंच चालतोय की नाही. जर तुझ्याकडे कोणत्याही स्वसहायता गटाचं ओळखपत्र असेल तर ते पण कामी येऊ शकतं. आणि हो, खातं सक्रिय करण्यासाठी बँकेच्या नियमानुसार 2,000 ते 5,000 रुपयांपर्यंतची सुरुवातीची जमा रक्कम पण द्यावी लागते. आणि बस 2 ते 5 दिवसात तुझं खातं सक्रिय होईल. मग तुला खाते नंबर, धनादेश पुस्तक सगळं काही मिळेल आणि तू त्या खात्यावर UPI, QR कोड आणि मोबाईल बँकिंग पण सक्रिय करू शकशील. एकदा का खातं उघडलं की व्यवसायाच्या पैशांचा व्यवहारही अगदी सोपं होईल. वा राधा, तू तर माझं काम खूप सोपं करून दिलंस. चल आता तुला चहा पाजते.